दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी आपली जमीन धमकी देऊन हडपल्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजनांनी केला। वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी ही जमीन हडपल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी करत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। 3.5 कोटींची जमीन ही धमकी देऊन केवळ 21 लाखांना घेतली। परडीमध्ये बोलावून कोऱ्या कागदांवरती सह्या घेतल्या गेल्या आणि सही केल्याशिवाय परडीतनं बाहेर पडू देणार नाही अशी धमकी धनंजय मुंडेंच्या माणसांनी दिल्याचा आरोप सारंगी महाजनांनी केलाय। या सारंगी महाजन यांनी वाल्मिक कराडचंही नाव घेतलंय। सोबतच या व्यवहाराला पंकजा मुंडेंची मूकसंमती असल्याचा आरोप त्यांनी केला। मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे, जो माझा भाचा आहे, तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून, असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे। कारण महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे, सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा। मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी। प्रचंड प्रमाणावर तिथे घोळ झालेला आहे। साहेबांकडे कलेक्टर येतात, साहेबांकडे रजिस्ट्रार येतो, साहेबांकडे एसपी येतात, हे तर मी नाही बघितलं, त्यांचेच लोक मला सांगतात। आणि डीएम आहे, डीएम किंग आहे, जे म्हणू ते इथे होतं, डीएमच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय। मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मूकसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे। आणि